मी सीए मझर खंबाटी. जसं मी तुम्हाला सांगितलं हा सोसायटीचा फ्रॉड विषयी मी तुम्हाला काय माहिती देणार आहे. तर ते एक माझ्याकडे केस आली होती, ज्याच्यामध्ये एक नॉर्मल सोसायटी आहे, छोटीशी सोसायटी आहे, ज्याच्यामध्ये 2013 मध्ये मेंटेनन्स होता जवळ-जवळ ₹600-650. त्याच्यानंतर आत्तापर्यंत पण तुम्ही बघायला गेले तर काहीतरी ₹1000 का काहीतरी होते त्यांचे मेंटेनन्स चार्ज. म्हणजे एवढ्या छोट्या अमाउंटवाल्या मेंटेनन्समध्ये त्यांनी जेव्हा मी 7 लाखाचं बिल बघितलं त्यांचं, तर मला खूप आश्चर्य वाटलं, का एवढे कसे काय असू शकतात? तर मी एक सांगितलं, चला ठीक आहे. मी स्वतः कॅल्क्युलेशन केलं, काय बाबा सोसायटीच्या बायलॉज प्रमाणे किती 21% मॅक्सिमम आहे. तर जास्तीत जास्त आपण 21% इंटरेस्ट लावून बघून घेऊया. सिंपल इंटरेस्ट सांगतात. सिंपल इंटरेस्टने आपण कॅल्क्युलेशन केलं, का बाबा तुम्ही इंटरेस्ट पार्ट आणि याचा पार्ट वेगवेगळा केला. आणि जसं आपण बघू शकतात, की याच्यामध्ये आता जे सोसायटीने बिल लावले ते बघा, हे एप्रिल 2013 मध्ये. एप्रिल 2013 मध्ये त्यांनी एक कसले तरी ₹13,000 लावले. ते त्यांच्या पण नाही माहिती त्यांना का कसले थकबाकी आहेत. त्यांना विचारलं त्याच्यानंतर त्याच्या आधीचे आमच्याकडे रेकॉर्ड नाहीये. आणि त्याच्यानंतर जे त्यांनी हिशोब जोडलेत ते बघा, याच्यामध्ये काय काय चार्जेस लावलेत त्यांनी, हे तुम्ही इकडे लीगल चार्जेस जे बघू शकता.